सर, मला काही कळतच नाही. मलाही कळत नाही, आपल्या सरकारला बी काही कळत नाही. सरस्वतीची पूजा आपण करतो आणि सगळ्यात जास्त मिलियन जपानमध्ये होतात. लक्ष्मीपूजा बी आपण करतो आणि आमिर लोक सगळे US होतात. म्हणजे लक्ष्मीपूजा आपण करा, लक्ष्मीची पूजापाठ आपण करा आणि आमिर होतोय कोण? US वाले लोक. कळतच नाही काय चाललंय. म्हणजे मला कळत नाही. सगळ्या देवाधर्मांची, सगळ्या देवांची पूजा आपण करतो, भारतातले लोक. भारतातले म्हणजे हिंदुस्थानातले म्हणजे महाराष्ट्रातले बी जास्त आहे. आणि आमिर कोण बनतंय? श्रीमंत कोण बनलंय? चायना, US, अमेरिका. मोठं दान दक्षिणा आपण देतो आणि फायदा तिकडं हो राहिलाय बाहेर देशामध्ये. याचा अर्थ कोणाच्या लक्षात येतं का? नाही. माझ्या तर लक्षात आलं, पण तुमच्या लक्षात आणून देणं हे बी माझं बी तर काम आहे. कारण की कुठंतरी फोन आपले टॅप केले जाऊ राहिले. कुठंतरी म्हणतात ना, ते पेपर लीक झाला, ते पेपर फुटला असं म्हणतात ना, तसं कुठंतरी आपल्या बातम्या तिकडं पुरवल्या जाऊ राहिल्यात. म्हणून तिकडूनचे लोक, आपण पूजापाठ करतो, आपण दानधर्म करतो, सगळ्यात मोठा चढावा बी आपणच देतो आणि फायदा सगळा 7 समुद्राच्या पार हो राहिला. कारण की हा पेपर लीक झाला, कोणीतरी जासूस आहे आणि तो जासूस इकडच्या खबरी, इकडच्या सगळ्या जे आपण पूजापाठ करून आपले देवधर्म आपल्याला जे मोठं करायच्या मागं लागले होते, ते आपल्याला मोठं करायच्या पहिलंच तिकडं बातमी खबर पोहोचून देतो आणि तिकडचे लोक मोठे होऊन जातात, आमिर होऊन जातात. कोणी पैशावालं होतं, कोणी गाडी बंगल्यावालं होतं आणि आपण जिथलं आहे तिथंच राहतो. कारण की सगळं ज्ञान आपलं आणि मोठे होतात बाहेर देशाचे लोक. याच्या मागं बघा, खरं बोलते कोणीतरी जासूस आहे. जासूसचा पत्ता लावणं, शोध घेणं हे सरकारचं काम आहे. हे सरकारला विनंती आहे. हा कोण जासूस आहे? पेपर लीक केल्यासारखा हे आपल्या बातम्या तिकडं लीक करतो आणि आपल्या सगळ्या खबरी तिकडं देऊन टाकतो. म्हणून ते लोक मोठे हो राहिले आणि आपण इकडं देवधर्म करून आपल्या देवाधर्माचं मेहनत वायाला जाऊ राहिली. मला एवढं कळतं. बघा, मी खरं ते बोलते. जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला